देव झाला वारकरी. बोल ना बाबांसोबत. बाबा, तुम्हाला स्वप्नात वाटलं होतं का आपली भेट होईल म्हणून? तुम्ही इथं आलात, तुम्हाला वाटलं इथं भेटेल काय ते, पण इथं सगळी दुकानं बंद झाली होती आणि अचानक तुम्ही मला भेटलात. मला इतकं बरं वाटलं. आता तुम्हाला बघूनच आमचं पोट आलेला खूप वेगळा अनुभव. ताई म्हणतात कृपा तर ऐकत जा, स्वतःचे निर्णय घेऊ नको. नाही, असं याच्या मागचं कारण सांगते तुम्हाला. माझी माऊलींवरती एक वेगळी श्रद्धा आहे, रुपालीची वेगळी श्रद्धा आहे. रुपालीने एक वाक्य मागाशी वापरलं होतं की माऊली माझी परीक्षा पाहते, माऊली मला दूर करतात आहे. पण मला नेहमी असं वाटतं की माऊली कुठल्या रूपात येतील हे आपण नाही सांगू शकत आहे. जेवायला बसलो त्यावेळेला मी रुपालीला म्हणलं, रुपा आपण ना पार्सल घेऊ, आपल्याला कोणतरी वारकरी नक्की भेटणार आहे आणि आपण कुणाला तरी देऊ, कारण आपल्याला खूप दिलं ना त्यांनी. तर रुपा म्हणली, ताई पुण्यामध्ये ना कोणच उपाशी नाही, पुण्यामध्ये आपल्याला कोणी असं भेटणार नाही का त्याच्यामध्ये नाही का आज तो जेवला नसेल, कारण पुन्हा तिथं काय होणं असं रूपाचं मत होतं. तेवढ्यामध्ये बाबा खरं तर आले आणि बाबा खास त्यांना भूक लागली, जेवणाकरताच बाबा आले होते. आणि विशेष म्हणजे इथं सगळं बंद झालेलं आहे. आम्ही जिथं आता बसलोय तिथे तर सगळं बंद झाल्यानंतर बाबांना मी फक्त बोलले, बाबा तुम्ही आमच्याबरोबर शेअर करा, खा, कारण आम्हाला पण कुणीतरी कुठल्या तरी वारकऱ्याबरोबर जेवायचा म्हणजे आनंद भेटेल. पण रूपाचं एक वाक्य परत ज्ञानोबा यांनी खोटं ठरवलं की या पुण्यात कोणी उपाशी नाही. असं नाही रूपा, अजून पण कोणीतरी एखादा जीव उपाशी झोपलेला असू शकतो. माऊलींनी तर स्वतः चालत पाठवलं बाबांना इथपर्यंत की हा दृष्टांत आहे. रूपा तू जे ठरवली तसं नसेल आणि माऊलींची कृपा तुझ्यावर असेल पण तू ओळखू शकत नाहीये. माऊलीला बरोबर असतील तरी तू त्यांना बघत नाहीये. कदाचित माऊली कुठल्या रूपानं तुला दर्शन देत असतील हे मला वाटतं तुला नाही कळत आहे अजून. पण आता पालखी तळावर जायचंच आहे आपल्याला आणि तुला वाटतंय की तिथं आपल्याला CM येणार आहे म्हणून दर्शन बंद आहे. पण माझं एक प्रांजळ मत आहे, तिथली माती जरी आपल्या डोक्याला लागली तरी आपल्यासाठी माऊली माऊलीच आहेत. आणि आज या 2 कीर्तनामधनं मी 2 अभंग फक्त तुझ्यासाठीच घेतले होते, म्हणून मी पहिला अभंग घेतला होता. माझं होतं का विपत्ती पांडुरंग राव चित्ती, किती जरी त्रास झाला तरी पण मी पांडुरंगाला सोडणार नाही. आणि दुसरा अभंग घेतला होता भक्त्या मिटेली सांडोली उजवे ग आणि पावलो हे संघ सकयाचे. इथपर्यंत ज्ञानोबा यांनी आणलं, इथपर्यंत माऊलींनी आपल्याला स्वप्नात पाहिलं नव्हतं. ठरवून सुद्धा ज्या गोष्टी होत नाही त्या न ठरवता आज झाल्या. आपण इथपर्यंत आलो, माऊलीच्या वारकऱ्यांना पाहिलं, इथंच आपल्याला माऊली भेटले. आणि म्हणून रूपा तू परत एकदा तू माऊली म्हणतात की तू अजून तू स्वतःमध्ये आणि बाबा विनेकरी पण आहे आणि स्वतः विनेकरी आज देहूच्या 26 नंबरच्या दिंडीतले बाबा आज खरं तर इथून अचानक आले. अचानक बाबा समोर दिसले. बाबांच्याही मनात नाही, माझ्याही मनात नाही. ते तुकाराम महाराजांसोबत चालतात ते. मग ज्ञानोबारायांचं आणि तुकोबारायांचं, कारण माऊलींकडे जो धरणेकरी पाठवण्यात आला होता तो तुकोबारायांकडेच पाठवण्यात आला. माऊलींनी जो धरणेकरी पाठवला तो तुकोबारायांकडे पाठवला. माऊलींनी तुकोबांचं वर्णन केलं आणि तुकोबांनी माऊलींचं वर्णन केलं. कदाचित मी अभंग तुकोबारायांचे घेतले म्हणून तुकोबारायांचेच वारकरी इकडे आले असतील तुला सांगण्याकरता की ज्ञानोबाराया इथंच कुठंतरी आपल्यामध्येच आहेत. आपण ओळखूया त्यांना, आपण बघूया त्यांना. बघ ना, आपण इथेच का थांबलो असेल. मला ओळखता येत नाही, ते आहेत माझ्या बरोबर पण मला ओळखता येत नाही. माही थोडीशी नजर कमी पडते. त्या दिवशी तुझे प्रश्न सुटतील पण अजून तुझे प्रश्न सुटत नाहीये. कारण मला असं वाटतं की थोडा अजून या ठिकाणी संदेह मनामध्ये आहे आणि गाथेमध्ये प्रमाणे न धरावा संदेह मनी. संदेह मनात आला का या ठिकाणी मग तिथे थोडंसं आपला परमार्थही दूर जातो. तर आपण तिथे जाऊ. माझ्या बाबतीत का घडते असं नाही, अजून तर काहीतरी अजून माऊलींना वेगळं पण तुला दाखवायचं असेल तर मी इच्छा व्यक्त करते तुझ्याकडे रूपा की तू म्हटलीस की कोणाचं काही पडलेलं नाही, पण मी अजून 11 वाजले तुझ्यासोबत आहे बावळट आणि मी आहे तुझ्याबरोबर. तुला कळलं पाहिजे तुला तू कोणाला पडो नाही पडो पण ताईने ताईचा शब्द एक पाळला आणि तुला दिवसभर माझ्यासोबत ठेवलं. मला ना ताई मेन करतात ते मला माऊलींचं दर्शन घ्यायची खूप हे झालेले. मला माऊलींचं दर्शन घ्यायचंय. मला माऊलींचं दर्शन हे बघ, माऊली इथं आहे, माऊली तिथं आहे. मला तर सगळीकडे माऊली दिसतात, तुला का दिसत नाही? मला ते सगळीकडे माऊली आहेत मान्य आहे, पण आपण काय आपण म्हणतो देव सगळीकडे आहे पण आपण काय म्हणतो विठ्ठल सगळीकडे देव सगळी, पण आपण पंढरपूरला जातोच ना.
पंढरपूरला वरती जाऊन त्या विठोबाच्या चरणावरती डोकं ठेवतोच ना. माऊली म्हणतो तुम्ही सगळीकडे, आपण आळंदी जातोच ना, समाधीवरती डोकं ठेवतोच ना. आपण ठेवतो समाधीवर डोकं, पण मला असं वाटतं आपली श्रद्धा पाहिजे. शोधलं तर सगळे, नाही तर अख्खं जग रिकाम आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की मी आज जे शोधते ना, मी वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचं समाधान शोधते. मी प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघते आणि वारकऱ्याची तळमळ पाहते. वारकरी कसा इथं येतोय, काय करतोय ते बघते. आणि त्याच्यात मला वाटतं की ज्ञानोबा कुठल्या तरी रूपात इथं वारकऱ्यातच असतील. कदाचित तू समाधीवर तिथं पावलांपाशीच असेल, दर्शन घेशील तरी तुला तो आनंद भेटेल की नाही मला माहीत नाही. पण आज एक वारकरी बाबा मला इथं स्वतः ह्या वाक्यानंतर, की आता या पुण्यात कोणी उपाशी नसेल, या वाक्यानंतर जेव्हा वारकरी चालत आले ना, मला असं वाटतं याच्यापेक्षा माऊलीची दुसरी कोणतीच कृपा नाही. माऊलींनी संदेश दिलाय मला, तू अशी म्हणती कोण उपाशी राहणार नाही, पण हाय प्रत्येक जीव इथं उपाशी आहे. प्रत्येक जीव नाही, पण तू जे बोललीस ना की ताई आज रस्त्यावरचं कुणी एखादा, तू बोलली होती की कुणीच उपाशी नाही, म्हणजे असं तुझं मत होतं. पण माझं मन मला म्हटलं की असं नसतं. माऊलीच्या दारामध्ये काही पण वेगळं असू शकतं. आणि मी 17 वर्ष जी वारी केली ना, ती माझी एक अनुभवाची वारी आहे. आणि मी जे अनुभव घेतलेत ना या वारीमध्ये, तर मी ते भयंकर अनुभव घेतलेत आणि मला त्याचा साक्षात्कार नेहमी होतो. माऊली मला साक्षात्कार देतात आणि मी माझ्या वारीचे साक्षात्कार इथं सांगण्यापेक्षा आता तुला सरळ सरळ माऊलींनी हे जे दाखवलं ना उत्तर, त्याच्यावर आपल्याला अजून पुढं पण काहीतरी बघायला भेटेल असं माझं मन म्हणते. आता ही व्हिडिओ काढता काढता तुम्ही मला सकाळी एक प्रश्न विचारत, रूपा तुला मायातलं काय आवडतं एवढं? हीच गोष्ट मला तुमची आवडती, त्यामुळे मी तुमच्या जवळ आहे. समजलं का? भेटू आता भवानी पेठेमध्ये पुढे काहीतरी वेगळं बघायला मिळेल. हो विचारा ना. ताई नाही आता ते काय सांगायचं तुम्हाला, बाबा ब्रह्मगिरी पडली मिठी असं झालं बा. बाबा माझे काय म्हटले, लोकांना पांढरंग घेतो, मला रकुमाई भेटली म्हणते. बाबा काय म्हटले माझे तुम्ही? काय लोकांना पांडुरंग भेटतो, बाबा म्हणतात मला रकुमाई भेटली. आज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी संस्थाचे 26 नंबर दिंडीचे विनेकरी आदरणीय ज्ञानेश्वर महाराज भोगसे ते खरं तर आम्हाला इथं सहज भेटले. आणि रुपालीचं सहज म्हणत होतं आज आम्हाला माऊलीच्या तळावर जायचंच आहे, रुपालीचा हट्ट आहे. CM आले, पालखी तळ बंद झालेला, काहीच होत नाही आता, तरी पण मी रुपालीला घेऊन तिच्या आग्रहाखातर जाणार आहे. माऊलींच्या तळावर जायचंय, पण माऊलींनी आमचा या ठिकाणी थोडा का होईना ताटातला घास खाल्लाय, त्याचं समाधान आम्हाला आहे. पण आम्ही पुढे निघतोय. आणि रुपाली तुला काय बोलायचंय? माझा अपघात झाला त्यावेळेस ज्ञानेश्वर आणि माऊली हे माझ्या किती कामं झाले मला माहिती ना. आज काय बाबांचं नाव सुद्धा ज्ञानेश्वर, बाबाच भेटत आले. हो हाऊस स्वीट. रुपा मागाशी रडत होती, त्याचं कारण नंतर सांगते. तोपर्यंत बाय बाय. रामकृष्ण अरे माऊलींचे दर्शन आलो होतो, पण इथं आल्यानंतर समजलं ही तुकाराम महाराजांची वारी. इथं तुकाराम महाराजांच्या पादुका आहे. आता महाराजांचं दर्शन घेतो. रामकृष्ण हरी. मी आज काही ठरवलं नव्हतं, कारण मी ऑलरेडी 2 कीर्तनं केली, मी दमलेच होते. पण आणि माझे आज पूर्ण पाय सुजले होते. रुपाली मला बोलली की ताई आपल्याला दर्शनाला जायचंय. मी म्हटलं रुपा आपण घरी जाऊ, कारण आज मी बाळाला नाही आणलेलं, सकाळपासून बाळाला पाहिलं नव्हतं. पण रुपाली मला म्हणली नाही नाही ताई आपण दर्शनालाच जायचं. मग म्हटलं चल आपण जाऊ. आम्ही रिक्षात बसलो, आम्ही भवानी पेठ सांगितलं, बरोबर आहे का? आम्ही भवानी पेठ सांगितलं आणि तिथं आम्ही जेवायला बसलो. तिथं तुकाराम महाराजांच्याच पालखीतले वारकरी आले. त्याच वारकऱ्यांबरोबर वारकऱ्यांनी आमचं जेवण केलं. रुपाली बरोबर आहे का? त्याच्यानंतर आता आम्ही भवानी पेठ सांगितलं बरं का, रुपालीला दर्शन घ्यायचं म्हणून. पण आम्ही आता कुठे आलोय तुम्हाला खोटं वाटेल काय, आम्ही आलोय आता असं तुम्ही बघू शकता की जिथं श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ आहे, या ठिकाणी खरं तर येऊन आणून ठेवलेला आहे. आणि याच्यामध्ये आता कोणाची चुकी रुपाली पण मी एवढं सांगू शकते, काय माहितीये का, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. रुपाली खूप वेळा बोलत होती आणि मी यावर्षी सारखा टाह पेटवला होता की मला तुकाराम महाराजांकडेच जायचंय.
मी महाराजांबरोबरच चालणार आहे. माझ्या ज्ञानोबांच्या बरोबर एक तप पूर्ण झाले. मी 12 वर्ष बरोबर पायवारी माऊलींची केलेली आहे. मला तुकोबांच्या सोहळ्यात चालायचं होतं, पण रुपालीचं नाही माहिती. पण रुपाली ज्ञानोबांनी माझे हाक ऐकली याचं मला बरंच समाधान होतंय. रामकृष्ण हरी. मला माऊलीला लांब ठेवते. मला माऊली काय सुद्धा घडलं तुला माहित नाही. त्या जाता जाता शोधते मी. आणि मी रुपालीला एक वाक्य बोलले होते हॉटेलमध्ये, तू माझ्यावर चल, तुला अजून काही चमत्कार बघायला मिळेल. रुपाली माऊलींनी राही पण तुकोबांची मालकी पाहून रुपालींना परत एक चमत्कार दिसलेला आहे. आजची रात्र रुपाली काय काय बोलणार आहे माझ्यासोबत मला माहित नाही, पण आपण बघूया. चलो बाय. रामकृष्ण हरी. रात्रीचे 2 वाजून गेले. त्यांना आता आमचं तुकाराम महाराजांचं दर्शन झालं आणि आता मागे फिरलंय. माऊलींना भेटायचा खूप 8 तास केला होता मी. खूप 8 तास करते भेटायचा, पण माऊली मला लांब ठेवत होते. काय चुकलं असं माहित नाही. ताई किती माऊलींना भेटायचा 8 तास केला? रुपालीने खूप अट्टहास केला. आम्ही बरोबर आलो होतो त्यांना पालखी तळ करत, पण आम्हाला रिक्षावाल्यांनी ऍज युजल तुकोबरा यांच्याच पालखी तळावरती पाठवलं. आणि तिथून आम्ही आलो. तिथे पण लाईन खूप होती. बरं लाईन असू दे, पण तिथे इतकं